नमस्कार, मी प्रसाद अनंतमोये एक पात्री अभिनय सादर करत आहे. नवरा बायकोचं संभाषण. माझे डोके खाऊ नको, एक पात्री अभिनय. धन्यवाद. ए बघ, तू ना माझं सारखं सारखं येऊन डोकं खाऊ नको. मी एकदाच उत्तर दिलंय तुला. एक दिवस रविवारची सुट्टी मिळते, ते सुद्धा तू जाऊ देस नाही. एवढं सगळं करून नवऱ्याला काहीच किंमत नाही. म्हणे जॉब करायचा. जॉब कशासाठी, कशाला करायचा? मी आठवड्यातून कमवतो ना, आठवड्यातून पैसे येत आहेत घरात, आम्ही राहायला घर आहे. आणखी कशाला, काय कमी आहे? हो, माझंच चुकलं. त्यावेळेला गरज होती ना, म्हणून मी बोललो असेल. राहून गेलं. हो, मी तुझ्याशी लग्न केलं ना, हेच माझं चुकलं. आई, ही बघ, नको तर डोक्यात खूळ घेऊन बसली तुझी सून. म्हणे जॉब करायचा आहे. आई बाबा, तुम्ही पण. आता मी काय बोलणार, काय ठरवणार? तुम्ही ठरवलंय ना, ठरवा मग. मग ह्याचं काय करणार? ह्याला काय कायमचं घरात बसून ठेवणार? आजी आजोबा, तुम्ही काय ते बघून घ्या. आई, तुम्ही पण काय ते बघून घ्या. याच्यावर मी काही बोलू शकत नाही. तुझं आज चल, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. अगं, चुकीचं काहीतरी मी बोललो असेल तर मला माफ कर. चुकीचे वेडेवाकडे शब्द काय बोललो असेल तर जास्तीचे, मला माफ करून टाक. अगं, तू गेल्यानंतर घराकडे कोण बघणार? आम्हाला चमचमीत कोण खायला घालणार? आजचं चमचमीत जेवण होऊन जाऊ दे, नंतरचं कोणी बघितलंय? नंतर कोण आम्हाला चमचमीत जेवण खायला घालणार तुझ्याशिवाय? धन्यवाद.